बंड्या, अरे तू काय केलंस? नाही, मी नाही ते सांगणार. एक मिनिट बंड्या बंड्या बंड्या, काय असेल का नाही ते इसकटून पटकन सांगायचं. आधी इथं टेन्शन काही कमी नाही. अहो साहेबराव, अहो मी सांगलोय की मी नाही सांगणार, मी नाही काय केलं. बंड्या खरं सांग. शिवाव काय नाही केलं मी काय नाही केलं. बंड्या खरं खरं सांग, काय केलंस? काय मी कुठं काय केलंय का? एक मिनिट इकडे आता खावलंयस तू. इकडे खिशात वलं काय दिसले? खाली ठेव इकडे. थांब जरा. काय खिसा कुठे तपसाला? आधीच गोळ घालून ठेवलाय तू. थांब जरा. बंड्या अरे काय केलंस तू? हे काय यात सांग खरं. हे लिक्विड मिसळल्यावर काय परिणाम होतात माहितीये की नाही तुला? काय होतंय? काय केलंस तू इडियट? हा, पहिल्यांदा ना कसं तरी व्हायला लागतं, मग नंतर गरगर व्हायला लागतं. साहेबा अनिका काय होते? गरगर होतंय. एक्झॅक्टली असंच व्हायला लागतं. आणि नंतर ना सगळं पुसट दिसायला लागतं. पुसट म्हणजे? इंग्लिश मीडियम. सगळं ब्लर दिसायला लागतं. मला पण ब्लर दिसतंय. ओ माय गॉड, बघितलंस? असं दिसायला लागतं. मग आहे ना, मग असं बेचैन व्हायला लागतं. असं होतंय. मग नंतर ना खूप तहान लागायला लागते. तहान लागते. तहान लागली. याच्यातच तर पॉइझन आहे. हा बरोबर. आजूबाजूची माणसं ना अशी इडियट वगैरे वाटायला लागतात. वाटतातच इडियट. माय डाईंग. मी मरते. ठरलो, मी मरते. पिंक्स, मी मरते. पिंक्स, तू डॉक्टरला कॉल कर. नाही, तू मॉमला कॉल कर. कॉल. मी मरते. दिवस मी मरते. हॅलो आंटी. हा अनिका. मॉम इथे ना मला काहीतरी होतंय. मी काहीतरी प्यायले. लवकर कॅन्टीन मध्ये ये प्लीज. अगं असं काय बडबडतेस? नक्की काय होतंय तुला? बिफोर आय डाय प्लीज कम टू विजिट मी. हो मी आलेच. हेडेक होतोय. बेबी, ए बाबू, काय झालं तुला? मॉम, आय एम गोना डाय टुडे. नाही बाबा, काय चाललंय सगळं? मला कसं तरी होतंय. हा बंड्या आहे ना, त्याने माझ्या ड्रिंक मध्ये पॉइझन मिक्स केलंय. व्हॉट? ए बंड्या, काय मिक्स केलंस? काय केलंस तू? बोल मला. एक मिनिट मॅडम, तुम्ही हातच कसा लावला त्याला? त्याने माझ्या मुलीच्या ड्रिंक मध्ये काहीतरी मिक्स केलंय. याचा सिरियसनेस कळतो तुला? ए बंड्या, काय मिक्स केलंस? बोला. हे बघ, मी तुला सोडणार नाही. थांब, मी पोलिसांनाच बोलवते. एक मिनिट थांबा जरा. तुम्हाला खरंच असं वाटतं की हिला विष पाजलं असतं तर तुम्ही येईपर्यंत ही अशीच बसून राहील? आतापर्यंत तोंडाला फेस येऊन पडली असती ती. पिंकी, तो ग्लास दे इकडं. यो ज्यूस. यात इश नाही, साखरेचं सिरप आहे. काय? होय, शुगर सिरप. एक कमळी, ही सगळी काय नाटकं सुरू आहेत तुझी? नाटकं माझी नाहीत, अनिकाची सुरू आहेत. होय, कारण बंड्या असं कुठंच बोलला नाही की त्यानं अनिकाच्या ज्यूसमध्ये काहीतरी लिक्विड घातले. तो फक्त एवढंच बोलला की ज्याने कोणी त्याच्या संग वाईट केले त्याला तो धडा शिकवणार. पण मग अनिका का घाबरली? याचा अर्थ अनिकाच बंड्या संग चुकीची वागली. ए, तू काहीही काय बोलतेस? होय,
काल ऋषी सरांच्या घरी बंड्यामुळे जो काय तमाशा झाला तो या तुमच्या पोरीमुळं अनिकामुळेच झाला. बंड्या एकटा असताना हिनं गोड गोड त्याच्या संग गुळमाट बोलून त्याच्या ज्यूस मध्ये दारू मिसळली आणि पाजली त्याला. आणि कुणी बी आमंत्रण दिलेलं नसताना त्याला पार्टीत घेऊन आली आणि त्यामुळेच बंड्याच्या हातनं हे तमाशा झाला. बोल की अनिका, का केलंस तू हे समजा? हे गावच्या खोटं बोलतेस. काही अक्युजेशन करशील का? खोटं नको बोलूस. वय मग कालचा बदला मी घेतला असं बंड्या म्हणल्यावर तू का घाबरलीस? बोल की. एक्झॅक्टली. आणि काय ग, ते मी आता सुधारलीये, मला बदलायचं आहे, तो सगळा ड्रामा संपला वाटतं. नाही संपला असेल तर ऍक्सेप्ट कर की हे सगळं तूच केलंयस. अनिका, तू हे केलं नाहीस तर मग हे लक्षणं कसं काय दिसायला लागले ग? तू जीवाला घाबरून तुझ्या आईला का बोलून घेतलंस? बोल की, आता का गप्प झालीस? बोल. खरं तर तुला मला त्रास द्यायचा होता म्हणून तू बंड्याला तुझ्या नाटकाचा मोरा म्हणून वापर केला. तुझ्या या नाटकामुळे त्याला किती त्रास झाला, त्याला किती ऐकायला लागलं, त्याची किती इज्जत गेली हे कळलं नाही तुला? त्याला किती मनस्ताप झाला असेल ह्याचा जरा तरी विचार करायचा होतास. स्वतःच्या स्वार्थापायी दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावायला लाज कशी वाटत नाही ग तुला? तू जो काल प्रकार केलायस की नाही तो किती भयानक आहे हे तुला कळायला पाहिजे म्हणून आम्ही यो प्लॅन केला. ए चिवचिवाट गँग, आता एकदाच सांगतो शेवटचं, पुन्हा जर का आमच्या बंड्याच्या नादाला लागला नाहीतर त्याला काय वाईट बोलला असता ना, लक्षात ठेवायचं. आई तुळजाईची शपथ घेऊन सांगतो, कागद टरा फाडल्यावर एकेकीसनी फाडून ठेवीन. कमळी, आज अनिकाचं भांडं फोडून तू खूप चांगलं केलंस. मी आलो. मी बी येतो. निंगी निंगी, ही अशी का वागते? अशी म्हणजे कशी? ते तुलाही माहितीये कशी. अशी तुटक का वागते? हे बघ, ते चिडले ते कळतंय मला, पण का चिडले ते मला तर सांगा. कसं आहे सर, तुम्ही श्रीमंत माणसं आणि आम्ही गरीब माणसं. आता उगाच लय बोलून आणि मैत्री करून काय होणार आहे वय? तुमच्यात आणि आमच्यात लय फरक आहे. तेव्हा जरा लांब राहिलेलंच बरं. जेवढ्याच तेवढं वागलं की झालं. काय बडबडतीस तू? मी असं कधी वागलोय का? हे काय श्रीमंत गरीब लावलंय? अहो, हे असं कमळीचं मत आहे. आणि सर, आता उगाच माझ्याकडे पाल्ला लावून काय होणार आहे वय? आणि खरं सांगू का, काल जेव्हा तुमच्या आई आमच्या बंड्याचा पाण उतारा करत होत्या तेव्हा तुम्ही कायच बोलला नाही. हे तिला अजिबात आवडलं नाही. अगं पण मी नाही म्हणजे तुम्ही कमळीची बाजू घेतली सा, पण बंड्याची बाजू कुठं घेतली सा? तुम्ही सत्याची बाजू घेतली नाही की नाही याचा तिला राग आलाय. आणि सर, आता याच्यात मी काय बी करू शकत नाही. कमळीचा राग तुम्हालाच काढायला लागणार. निंगी, राग काढू म्हणजे मी काय करू आता? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.